हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं कल्याणी की कहाणी 07 या यूट्यूब चॅनलवर. तर आज आमच्या घरी गोंधळ आहे आणि त्यासाठी हे सगळं पंचपक्वान्न बनवायची तयारी सुरू आहे. इथे तुम्ही बघू शकता माझी आई आणि काकू सोबत मिळून हा स्वयंपाक करत आहेत. आणि आता बघूया नैवेद्यासाठी आणखीन काय काय बनवलं आहे ते. आमच्याकडे याला वड्या आणि पात्या असं म्हणतात, जे नैवेद्यासाठी वापरतात. इथे माझा दादा आणि माझा लहान भाऊ चौरंगाला तोरण बांधत आहेत. गोंधळाची पूजा मांडायची होती, त्याच्यामुळे हा सगळा घाट आम्ही घातला होता. हे गोंधळी काका होते ज्यांनी हा सगळा गोंधळाचा कार्यक्रम पार पाडला. त्यांच्यासोबत आणखीन एक काका होते जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच. इथून दूरूनच भवानीले कोरडं बेला बेटा चल तर सर्वच महाराष्ट्रीयन घरांमध्ये लग्नाच्या आधी गोंधळ करण्याची परंपरा असते. हा गोंधळ याच्यासाठी केला जातो की सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा, जी निगेटिव्हिटी किंवा काही दोष असेल तो दूर व्हावा आणि लग्न समाधानात आणि आनंदाने पार पडावं, यासाठी हा गोंधळ केला जातो. आणि ह्यात वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊन समाज प्रबोधन केलं जातं, काही उद्देश दिले जातात आणि काही मेसेजेस लोकांपर्यंत पोहोचवले जातात. शांत महेश्वराय नमः. नमो माये बापा, नमो सरस्वती, विद्या दे गणपती, सर्व सुख शांती लाभोदन. नमो कुल देवता, नमो भवानी, नमो जगत जननी अंबे मातेश्वरी, अष्टभुजा दुर्गा माता की जय, रेणुका माता की, तुळजा भवानी माता की जय, आई राधा उधे 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 उधे. आगलो मायालो देवी लागेला
जसं तुम्ही इथे बघू शकता की सगळे घरातले या गोंधळाच्या पूजेत बसतात आणि जी पेटती मशाल असते त्यावर सगळेजण तेल टाकतात. स्पेसिफिकली नवरी मुलगी किंवा नवरा मुलगा जो असतो त्याला हे सगळं करावं लागतं आणि बाकी सगळ्या पूजेचा भाग होतात. आपल्याला करावं लागतं. बरोबर आहे, मला करावं लागतं. काय काय ठिकाणी जर गेलं का हो गोंधळ आहे बा. आमच्याच घरी गोंधळ आहे. नसला गोंधळ कुठे चालू आहे तुम्ही? बरोबर. तो प्रपंचाचा गोंधळ झाला. हा? प्रपंचाचा गोंधळ म्हणजे कसा? म्हणजे कसा? सून म्हणे सासूले आत्याबाई व आत्याबाई. आता आत्याबाई म्हणत नाही. नाही आता आता मम्मी पिपा म्हणते. पिपा नव्हे, पप्पा होईल. आम्ही बसून जेवणारी माणसं आम्हाला काय करणार? पप्पा होईल ना. हा? पप्पा म्हणते ना. पप्पा होय का? हो मग. तुम्ही उभ्या जेवता ना? हो पप्पाची जेवण येते. हो मग आत्याबाई व आत्याबाई. आता बाई. बाबूनं पाण्यात गोंधळ केला. हा आधीच्या काळामध्ये आत्याबाईच म्हणत होती. हो. हा? आता स्टँडर्ड का हो. काय? बाबूनं पाण्यात गोंधळ केला. बाबून पाण्यात कोण देते? तू नाही रे, ते दुसऱ्या बाबू. हा बाबू दिघाना केला. तो गोंधळ वेगळा. अच्छा. हा गोंधळ आधी माहिती पार्वती अंबाबाई महाराष्ट्राची कुलस्वामिनी. बरोबर आहे मला. तिची भक्ती त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. हो मला. म्हणून म्हणतो आधीन मन कोणाचे घेतले पाहिजे. गजानन गणपती चिंतामणी. या गजानन गणपती स्तवन केल्याने काय होते तर भक्ता काय होते महाराज? रिद्धीचे कार्य सिद्धीला जातात, आलेले विघ्न दूर होतात. बरोबर. असा तो गजानन गणपती 14 विद्येचा सांगत. बरोबर आहे मला. विघ्नाचा नाश करणारा, बुद्धीमध्ये प्रघात पाहणारा. बरोबर आहे महाराज. म्हणून म्हटलं या गजानन गणपती या ठिकाणी शिव पार्वतीचा नंदना गणराया तुला वंदना. तो करणंच. टाइम चेंज झाला. गाणे गाते आनंदाने. घोटाला लागली तंबाखाले नाही सुख बाई. काय मामा म्हणे तंबाखू तर खाऊ द्यायचं असतं. मग हे काही होतं तंबाखू खाता. माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटाते वाट भगती भक्ताचे.
तर ही जी मी साडी घातली आहे ती मला घालण्यासाठी माझ्या बहीण शिवानीने मदत केली होती आणि हा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो माझा लहान भाऊ बिट्टू याने रेकॉर्ड केला होता. तर तुमच्या भागात अशा कुठल्या कुठल्या रिच्युअल्स केले जातात लग्नाच्या आधी हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.